साक्षी जर नसेल तर मग तो अलिबागचा बीच कसला. आणि बघा सुरमई फ्राय आणि अजून भरपूर हे सुक्क चिकन आहे. वाव इट्स. आणि ह्या तांदळाच्या भाकरी. काय हवा, काय समुद्र, काय झाडी, काय आमचा सुन्या ग्रुप ओके मध्ये एकदम. नमस्कार मंडळी, फायनली ज्या बीचवरती आम्ही येणार होतो अलिबागचा बीच, तर त्या आम्ही बीचवरती आलोय आणि आता भरपूर एन्जॉय करतोय. इकडे सगळं फोटोग्राफी चालू आहे. बोऱ्या ए जानिया. उलटा कर यांना. कर उलटा कर उलटा कर उलटा. पाड पाड तू जो. दाजीला आणला परत, दाजीला आणला. तर ह्या आम्ही आता गाडीचे राईड करणार आहे सगळीजण. तर आता बघूया आम्हाला ह्या गाडीच्या राईड आहेत. वा आपण चालवायची 50 रुपये. आता इथं 7 गाड्या घ्यायच्या आहेत आणि ते सांगतात 100 रुपये. आम्ही 50 रुपयाने आम्ही घेतो एक एक गाडी. आता दाजी बसलाय. दाजी गाडी घेऊन नाही जायचं. ए नाही जाणार तो बाबा कुठं. आम्हाला धर ना तू. हे नाही जात कुठं, नाही जात कुठं. हे यार तो झालं ना 50-50 नि जा ना तू. पळून गेले ते तिकडं गाडीवाले. बघा खच्ची खच्ची. बरं तुम्हाला समुद्र दाखवतो. हा अलिबागचा समुद्र एक नंबर वातावरण आहे, पण कचरा सगळा समुद्रामधून बाहेर पडलाय. तर नमस्कार मित्रांनो, आपला जो अलिबागचा समुद्र आहे त्या अलिबागच्या समुद्रावरती आम्ही आलोय. तर मला एक सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण जेव्हा कुठेही पण आपल्या आजूबाजूच्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये, नाल्यांमध्ये जेव्हा आपण प्लॅस्टिक टाकतो, ते सर्व प्लॅस्टिक हे समुद्राला येऊन मिळतं. आणि या प्लॅस्टिकमुळं इथल्या जे मासे, मगर, हे जलप्राणी असतात त्यांना सगळ्यांना याचा त्रास होतो. आणि समुद्र हा एक असा समुद्र असतो की जो आपल्या पोटामधील सगळी घाण कचरा हा आपल्या किनाऱ्याला फेकत असतो. आणि प्रत्येक किनाऱ्यावरती म्हणजे बीचेसवरती हे असं कचरा असतो. हे बघा, हे सगळं प्लॅस्टिक आहे आणि हे प्लास्टिक हे कधी नष्ट होत नाही. तर त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की प्लास्टिक कधी आपण नदी नाल्यांमध्ये किंवा आपल्या गटारांमध्ये, आपल्या समुद्रामध्ये कधी आपण फिरायला आलो तरी देखील असं प्लॅस्टिक टाकू नका. मित्रांनो हे बघा, हे बघू शकता तुम्ही, पूर्ण हे कचऱ्याने अख्खा बीच पूर्ण कचरामय झाला आहे. तर नमस्कार मंडळी, जे आम्ही जिथे स्टे झालो होतो, जिथं स्टे केलं आहे ते हे आहे फार्म हाऊस. पप्पू दळवी माजी सरपंच या अलिबागच्या म्हणजे एका गावामधले माजी सरपंच आहेत, त्यांचा हा फार्म हाऊस आहे. आणि इथे आम्ही इथे एक प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. भरपूर एन्जॉय करतो आम्ही. आता वेगवेगळे इथं आता आम्हाला ॲक्टिव्हिटीज मिळतील, पाहायला मिळतील, ते तुम्हाला दाखवत राहू. आणि हा आहे बघा, हा इथला आमचा रूम आहे इथला. बंद झाला बंद. 1 2 3 चला चला 1 2 3. हा 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 हे माडी इकडे 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 पाच. ए माडी माडी नीचे जा. कडक हे घोडे चांगले नाही पाड. असं हे होईन ना पाव पुढं.
आणि हा आमचा वाघ गेलाय वरती छलांग मारायला. दाजी अशी मारा. दाजी सूर नको मारून, मान राहील खाली आणि धड येईल वर. चल 2 फुल एन्जॉय. आणि आमचं फार्म हाऊस आणि इकडे नारले हलतात, तिकडे समुद्र आहे, मोठा समुद्र आहे. जरा जरा हा जरा जरा काय काळजी लवकर. अरे पुण्याचं तर आता आम्ही बीचवरतून आलोय आणि आता जेवणाची वेळ झाली आहे आणि अलिबागला समुद्रावरती आलोय. अलिबाग या समुद्रा ठिकाणी आलोय आणि मच्छी जर नसेल तर मग तो अलिबागचा बीच कसला. आणि बघा सुरमई फ्रायू आणि अजून भरपूर काय काय आहे. वाव एकदम डिलिशियस, एकदम वाव एकदम स्पायसी. वाव हे बघा. तर हा रस्सा आहे कोलंबीचा रस्सा आहे आणि भोऱ्याला खूप इच्छा होती कोलंबी खायची आणि तो आता कोलंबीवरती आता तुटून पडलाय. दाजीला सुरमई खायची होती आणि दाजी पण तुटून पडलाय आता. सुरमई एकदम क्रिस्पी डिप्सी चिप्सी एकदम कोलंबीचा. तुम्हाला रस्सा दाखवतो, मी दाखवतो इकडे मी दाखवतो. एकदम कोलंबी एकदम म्हणजे एकदम कोलंबीच एकदम म्हणजे चिकनच जसं काय बोनलेस चिकन. हे थांब ना जरा. वाव डिलिशियस पद्धतशीर मस्त यार जेवण आहे. नमस्कार मंडळी. जेवण झालं मस्तपैकी, मच्छीचं जेवण होतं आणि आता आम्ही अलिबागमध्ये एक मांडवा जेट्टी म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथे आम्ही आलो आहे आता. तर ही जी मोठी जहाज लागली आता ती मुंबईसाठी रवाना होणार आहे. त्याच्यामध्ये गाड्या वगैरे टाकून ही जहाज मोठी मुंबईसाठी जाणार आहे आणि तिकडे दिसते ते मुंबई आहे. भरपूर मस्त वारा सुटला आहे, एकदम अफलातून क्लायमेट आहे इकडे. फायनली ही आता जहाज निघाली, एवढी मोठी जहाज आहे आणि आता ही मुंबईला रवाना होणार आहे. इथून मांडवा जेट्टी या ठिकाणावरून आता मुंबईसाठी रवाना होतीये. अफलातून समुद्र 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 हे बघा, पाहू शकता तुम्ही. ती जहाज इथे होती, आता इथून गेली तिकडे. तर सध्या आम्ही आता तीनविरा धरण जे आहे इथे डॅम आहे, तीनविरा डॅम. इथं एक जय संतोषी माता मंदिर आहे आणि इथं तीनविरा डॅम आहे हा इकडे. तर आम्ही इथं मका खाण्यासाठी थांबलो आहे. कणीस हे पाहू शकता तुम्ही, बघा कशा पद्धतीने. आणि आम्ही बॉईल मके घेतलेत, हे पाहू शकता तुम्ही. बुडबुडे येत आहेत आणि हे वेटिंगमध्ये आहेत, हे वेटिंगमध्ये कधी मका येत आहे. सुकलं ते तोंड बघा उपाशी. पाहू शकता तुम्ही उकडलेले मके, उकडलेले कणस आमच्या पुढ्यात आले, आता तुटून पडतील. इकडे आलीत ए कल्प्या झालंच गायब इकडं. यार चटण्या बिटण्या लावा. अरे उडवलीत. हा माझा आहे यार, अजून असतील. येत आहेत. पाहू शकता कशी गुरं सोडली होती आणि हे मक्यांचा फाडशा पाडलाय पार. हा जेवतोय. अरे मास्की बसले त्याच्याव. खा मास्की खा. हा जेवतोय.
आणि हा बुवा आता आम्ही 7 वडापाव सांगितलेत पण हा बुवा या काय आता वडा आम्हीच खाणार वडापाव 6 6 भजी आणलेत आणि हा बुवा फक्त वास घेणार आहे फक्त कारण त्याची आज एकादशी आहे आणि हे सगळे आपाकल्यात वडापाव झाले आता हे कांदा भजी अरे हे बघ पावसाळ्यातील फेमस कांदा भजी नमस्कार भरपूर एन्जॉय केल्याच्या नंतर आता आमचं जेवण आलंय रात्रीचं आमचं जे डिनर आहे तर ते आमचं सज्ज झालं इकडे तर अशा रीतीने हे पाहू शकता तुम्ही ह्या हॉटेलमध्ये एकदम पद्धतशीर एकदम जेवण आणलेलं आहे आणि हा पूर्ण भात आहे जे कोकण पद्धतीचा बनवतो आपण हे सुक्क चिकन आहे वाव इट्स आणि ह्या तांदळाच्या भाकरी ज्या आमच्या कोकणातल्यांना जे लागतात ना त्या तांदळाच्या भाकरी आहेत 30 भाकरी आहेत आणि हे वाहा चिकनचं कालवण आणि हे तर माहितीच आहे कांदा लिंबू आणि आमच्या बुवासाठी हे शाकाहारी शुद्ध शाकाहारी रोट्या वगैरे काय नो आहे मस्तपैकी पद्धतशीर एकदम हा असा माहोल ठेका चांगला धरलाय नुसतीच उड्या मारते राखण नाही यावरची वाव वाव लेके आओ घर राजी हे पैसे कोणी टाकले तिकडं आईला काय नाचतोय यार दागी अरे ये किधर से सीखा यार घेऊन जातो ना हा नायकत आजची रविवारची सकाळ आहे. आम्ही ज्या रूमवरती राहिलो होतो
तर तिथेच आता आंघोळी वगैरे झाल्या, आता नाश्त्याची वेळ झाली आहे. तर आजची रविवारची सकाळ आहे आणि कालचा जो पूर्ण व्हिडिओ होत्या त्या शनिवारच्या होत्या. या ठिकाणी बघा नाश्त्याची आता हे बघा कशी घसारलेत नाश्त्यावरती, जसं काय रातभर जेवलं नाही तर आता 3 वाजेपर्यंत काय काय खायत होतात. हे बघा शेव, अंडा भुर्जी, चिकन. दाजी थांब भेटेल, सगळं भेटेल. तर नमस्कार. आणि अशा रीतीने आमची जी भरपूर 3-4 महिन्यापासून जी आमची ट्रिप होती, अलिबागची ट्रिप आणि हा अलिबागचा ब्लॉग, तर इथंच मी संपवतो ही व्हिडिओ. आणि आता आम्ही इथून जिथे आम्ही स्टे केला होता तिथून आम्ही आता निघतोय. आणि जर तुम्हाला कधी यायचं असेल अलिबागला तर इथं किहीम या बीचवरती किहीम गावामध्ये पप्प्या दादा दळवी यांचा हा फार्म हाऊस आहे. एकदम घरच्या पद्धतीचं जेवण मिळतं. मच्छी वगैरे भरपूर ताणून खाल्ली आम्ही, मच्छी, मटण, चिकन भरपूर खाल्लं, एन्जॉय पण भरपूर केला. तर कमी पैशामध्ये भरपूर लो बजेटमध्ये असतं, तुम्हाला असं कुठेच मिळणार नाही. तर विकी, कसा वाटला सगळ्यांना हा ब्लॉग आणि हा ट्रिप आपली? आपण आमच्या 7 जणांमध्ये एक चंद्र आली म्हणून आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं. ते चंद्राचं नाव ब्लॉग बनवलं त्याच्याबद्दल तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या, लाईक करा. आपली ओढ गावाकडची आपली युट्यूब चॅनल आहे. प्रयत्न करतोय मी. एकदा डान्स होऊन द्या. कपड्याचा डान्स झाला ही चंद्रा चंद्र लक्षात असून द्या आणि लाईक करा. ती Like करा, ही चंद्र. आणि आपला ओढ गावाकडची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा थोड्या दिवसात एक नवीन ब्लॉग येईल तुमच्यासाठी गावाला गोवा. गणपतीला. गणपतीला. चला बाय बाय.